गुड आफ्टरनून स्टुडंट्स. माझं नाव अंकिता अमृतलाल तांबे. तर आज आपण गणित हा विषय अभ्यासणार आहोत. गणित या विषयामध्ये तुम्ही मागील इयत्तेमध्ये समीकरण या घटकाचा अभ्यास केलेला आहे. तर समीकरण म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल. तर समीकरणाचा मुख्य मुद्दा म्हणजे असा असतो की इक्वल साईनच्या उजवीकडे जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह संख्या असेल तर तीच संख्या डावीकडे जाताना पॉझिटिव्हमध्ये रूपांतरित होते. हे आपण समीकरण या पाठामध्ये मागील इयत्तेत अभ्यासले आहे. तर आता आपण समीकरणे याच घटकाच्या आधारावर एकचल समीकरण व दोन चलीय समीकरण या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एकचल समीकरण व दोन चलीय समीकरण यामध्ये आपण पहिले उदाहरण बघूया. तर पहिले उदाहरण, 5 रुपयांच्या नोटांची संख्या 2 रुपयांच्या नोटांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. दोन्ही प्रकारच्या नोटांची किंमत 165 रुपये आहे. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? आता हा आपल्याला काय दिला आहे प्रश्न, आणि याच्यामध्ये मग आपल्याला गिव्हन काय दिलेलं आहे तर दोन्ही प्रकारच्या नोटांची किंमत दिलेली आहे जी की 165 रुपये आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर 2 रुपयाची जी नोट आहे तिची किंमत आपल्याला काढायची आहे. तर बघा, समजा 2 रुपयाची नोट आहे, तिला आपण x मानू, बरोबर. जर तिला x मानलं तर 5 रुपयाच्या नोटांची संख्या काय झाली, x + 5 रुपये, बरोबर. तर मग 2 रुपयाच्या नोटांची किंमत काय झाली, 2 रुपये, बरोबर. मग 5 रुपयाच्या नोटांची किंमत बरोबर 5 आहे. तर x + 5 रुपये एकूण किंमत किती झाली, 165. तर मग 2x + 5 इन ब्रॅकेट x + 5 ब्रॅकेट कंप्लीटेड बरोबर 165. तर मग आता हा 5 जो आहे तो आपल्याला आतल्या ब्रॅकेटच्या आत ज्या संख्या आहे त्याला काय करायचं आहे, त्याचा काय करायचं आहे आपल्याला, गुणाकार करायचा आहे. तर मग 2x + 5x + 25 बरोबर 165. तसेच पुढे काय येईल मग, 7x + 25 बरोबर 165. मग 7x बरोबर 165 वजा 25, 7x बरोबर 140, बरोबर. मग x बरोबर किती येणार, 140 वजा 7. मग x बरोबर येणार 2. तर मग आपल्याला xची किंमत काय भेटली, 2. मग 2 रुपयाच्या नोटांची किंमत काय आली, 2 रुपयाच्या नोटांची किंमत आपल्याला आली 2 रुपयाच्या नोटांची किंमत x बरोबर येणार 20. 2 रुपयाच्या नोटांची किंमत काय आली आपल्याला, 20 आली. तर मग आता 5 रुपयाच्या नोटांची किंमत आपण काय टाकली होती, x + 5. मग xच्या जागेवर काय टाकायचा, 20, बरोबर. मग 20 + 5 बरोबर 25. तसंच दुसरा प्रश्न, 2 संख्यांची बेरीज 59 असून त्यांच्यातील फरक 23 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर मग आता हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, 2 संख्यांची बेरीज दिलेली. मग आता ह्या 2 संख्या आपण कोणत्या मानायच्या, एक संख्या x मानू आणि एका संख्येला आपण y मानू. तर आता पहिलं काय सांगितलं त्यांनी, 2 संख्यांमधली बेरीज. मग आता x + y बरोबर 59 हे आपण पहिलं उदाहरण घेऊ. याला पहिलं इक्वेशन म्हणून आपण नंबर देऊन देऊ. मग आता तसेच x वजा y बरोबर 23 हे काय झालं, आपलं दुसरं इक्वेशन झालं. मग आता हे समीकरण काय करायचं आपल्याला, सोडवायचं आहे. तर समीकरण सोडवताना काय करायचं, मग समीकरण 1 व 2 ची आपण बेरीज करू. तर मग त्यांची बेरीज करण्यासाठी x + y बरोबर 59 अधिक x
एक्स वजा वाय बरोबर 23. तर आपल्याला काय उत्तर भेटलं 2x बरोबर 82. तर मग एक्सची किंमत काय आली एक्स बरोबर 41. तर मग आता तुम्हाला मी 2-3 उदाहरणे देते, ते तुम्ही घरी सोडवायची. ओके. आपण जो वरती उदाहरण पाहिलेलं आहे, या उदाहरणामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, प्रत्येक नोटांची किंमत किती आहे ते काढायचे आहे. बरोबर. प्रश्न दुसरा, तर 2 रुपयांची जी नोटांची किंमत किती मानायची होती ते मला सांगा, आणि 2 रुपयांच्या किती नोटा आपण काढल्या आहेत हे पण मला तुम्ही सांगायचं आहे. आता आपण 2 चलीय समीकरणाचं उदाहरण बघू. तर त्यातला प्रश्न बघा. 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे जे इक्वेशन दिलेलं आहे इथे, हे जे समीकरण दिलेलं आहे त्याच्यात ते आपल्याला सोडवावं लागेल. तर मग आता ते सोडवायचं कसं, तर या समीकरणामध्ये आपल्याला एक्सची जी किंमत दिलेली आहे ती टाकायची आहे. मग आता इथे काय म्हटलेलं आहे, 4x अधिक 5y बरोबर 19. तर मग आता इथे तर मग आता इथे आपण पहिले एक्सची किंमत टाकून घेऊ. मग 4x एक्स आला आहे, तर मग एक्सची किंमत काय आहे 1. मग 4 गुणिले 1 बरोबर 4. मग 4 अधिक 5y बरोबर 19. 5y बरोबर 19 वजा 4. मग 5y बरोबर किती आले 15. मग y बरोबर किती मिळाले आपल्याला 3. तर या उदाहरणामध्ये काय काढायचे आहे, वायची किंमत काढायची आहे आणि एक्सची किंमत आपल्याला दिलेली आहे. मग y बरोबर आपण किती काढले 3. तर तुम्ही गृहपाठासाठी हा प्रश्न लिहून घ्या. जर जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनापेक्षा दुप्पट आहे, दोघांचे वजन मिळून 63 किलोग्रॅम आहे, तर जोसेफचे वजन काढा. हा प्रश्न तुम्ही सोडवून आणायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण 1 चलीय समीकरणे व 2 चलीय समीकरणे हा घटक, या घटकातील काही उदाहरणे अभ्यासली आहेत व हा घटक समजून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण आज 1 चलीय व 2 चलीय समीकरणांचा अभ्यास करून हा पाठ अभ्यासलेला आहे. धन्यवाद.